साडी विकत घेतल्यानंतर ब्लाऊज कसं शिवायचं हा प्रश्न प्रत्येक महिलेच्या मनात येतो. नेहमी त्याच पॅटर्नचे ब्लाऊज शिवण्यात काही अर्थ नसतो. नवीन पॅटर्नचे ब्लाऊज शिवले तर तुमचा लुकही खुलून दिसेल. सध्या फॅशन असलेल्या फुग्याच्या बाह्यांचे 10 नवे पॅटर्न्स बघा. टिकली वर्क साडीसाठी खास पफ स्लीव्ज. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पफ स्लीव्जचे ब्लाऊज पॅटर्न्स तुम्हाला सतत घालावेसे वाटतील. जुन्या काळात फुग्यांच्या हातांची फॅशन होती. आता पुन्हा ही स्टाईल प्रचलित झाली आहे. पफ स्लीव्जच्या ब्लाऊजमध्ये प्लेन हात दिसणार नाहीत. तुमचा लुक खुलून दिसेल आणि दंडही जाड दिसणार नाहीत. पफ स्लीव्जच्या बॉर्डरला जाड काठांचे पॅटर्न शिवू शकता. साडीला शोभेल अशा जड किंवा सिंपल पॅटर्नची निवड करा. शर्ट किंवा 3/4 स्लीव्ज मध्ये तुम्हाला फुग्यांचे पॅटर्न शिवता येईल. पुढचा गळा, बोटनेक किंवा बंद गळ्याचे पॅटर्न तुम्ही शिवू शकता. जर ब्लाऊज प्लेन असेल तर या टाईपची स्टिचिंग करू शकता. पफ स्लीव्ज ब्लाऊज दिसायला सुंदर दिसतात, पण इतरांपेक्षा वेगळा आपला लुक दिसतो. कॉटनची साडी असो किंवा शिफॉन, कोणत्याही साडीवर तुम्ही हे ट्राय करू शकता. पफ स्लीव्जला तुम्ही मण्यांची लेस लावू शकता. मण्यांच्या लेसमुळे दंड आणि गळ्याचे पॅटर्न खुलून येईल. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील हे फुग्यांच्या बाह्यांचे 10 नवीन पॅटर्न्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.